नमस्कार भावी शिक्षकांनो, अभिज्ञताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज 20 जुलै म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जाहिरात अपलोड करण्यासाठीची शेवटची दिनांक 1 मेपासून सुरू झालेली जाहिरात अपलोड करण्याचा टॅब तो जवळजवळ आज 2.5 महिन्याच्या पेक्षा जास्त काळ लोटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की आज 20 जुलै ही शेवटची डेट असावी जाहिरात अपलोड करण्यासाठी. भरपूर असे उमेदवार आहे. आपण म्हणू शकतो की 2 उमेदवारांचे 2 गट पडले आहे की 50% जे उमेदवार आहे त्यांना वाटतं की जाहिराती जी अपलोड करण्याची डेट आता स्टॉप झाली पाहिजे आणि लवकरात लवकर आम्हाला प्रेफरन्स आले पाहिजे, म्हणजे आम्ही प्रेफरन्स लॉक करू आणि लगेच निवड यादी लवकर लागेल आणि आम्ही शिक्षक म्हणून रुजू. तर दुसरा एक ग्रुप बनलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यांना वाटतं की अजून जास्त जागा आल्या पाहिजे म्हणून जी जाहिरात अपलोड करण्यासाठीचा जो टॅब आहे तो विद्यार्थी मित्रांनो, तो टॅब अजून मुदत त्याला वाढली पाहिजे. हे प्रत्येकाचं असं मत आहे, वेगवेगळं मत आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण 100% जे जास्त मार्क्सवाले त्यांना वाटतं की आता टॅब बंद झाला पाहिजे आणि लवकरात लवकर प्रेफरन्स आपल्याला अवेलेबल करून दिले पाहिजे. आणि दुसरे जे विद्यार्थी आहे ज्यांना कमी स्कोर आहे त्यांना वाटतं की भरपूर जागा जर पवित्र पोर्टलवर आल्या तर विद्यार्थी मित्रांनो तर काय होईल, तर तो जो कट ऑफ आहे, जो मेरिट आहे ते खाली येईल. म्हणून 2 गट पडलेले विद्यार्थी मित्रांनो. आता कमेंटमध्ये देखील तुम्ही मला सांगा की तुम्हाला जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदत वाढली पाहिजे की कोणाला वाटतं की ही मुदत आता इथं थांबली पाहिजे आणि प्रेफरन्स जनरेट झाले पाहिजे, ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भरपूर अशा ज्या आस्थापना आहे त्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहे आणि सर्वांना सांगण्याची आनंदाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर आत्तापर्यंत आपण जर जागा ऐकल्या तर पवित्र पोर्टलवर जो आकडा जागेंचा अपलोड झालेला आहे तो खरंच खूप आनंदाचा आहे. खरंच सर्व अभियोग्यताधारकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत पवित्र पोर्टलवर जवळजवळ 22,000 जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे. ही सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. 20,000 पार हा आकडा केव्हाच गेलेला आहे. म्हणून आता मेरिट तर येणार, ते कमी येणारच आहे, त्यात काही शंका नाही. परंतु बरेचसे असे उमेदवार आहे की त्यांच्या जागा अजून पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या की नाही हे त्यांच्याबद्दल शंका आहे. जसं कला असेल, क्रीडा असेल, हे जे उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपले बांधव आहे, मित्र आहे, ते भरपूर दिवसापासून वाट बघताय की त्यांच्या जागा ह्या पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडासा ही डिले होतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच अशा खाजगी संस्था आहे की त्या पवित्र पोर्टलवर त्यांना जाहिराती अपलोड करायच्या आहे, परंतु टेक्निकल एरर येतो आहे, टेक्निकल प्रॉब्लेम येतो, त्यांच्यामुळे त्यांच्या ज्या जागा आहेत त्या एक्स्ट्रा दिसत आहे, शून्य काही ठिकाणी जागा दिसत आहे. तर तो टेक्निकल ग्लिच आहे विद्यार्थी मित्रांनो, तो दूर होत नाही आहे. त्यामुळं बऱ्याचशा अशा खाजगी संस्था आहेत त्या पवित्र पोर्टलवर त्यांनी रजिस्ट्रेशन तर केलं आहे, परंतु अपलोड जाहिराती करण्याला त्यांना प्रॉब्लेम येत आहे. 4-5 जिल्हा परिषद आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या देखील जिल्हा परिषदेची जागा अजून अपलोड झालेली नाही पवित्र पोर्टलवर. त्या देखील जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता मी जर बोलल मीच म्हणत होतो की जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ ही नसली पाहिजे, परंतु आपल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण किती जरी बोललो तरी प्रशासनाला जे करायचं तेच करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी अशी माहिती मिळते की जी मुदत आहे ती मुदत वाढून मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ती मुदत किती दिवस वाढेल हे आपल्याला अजून माहिती नाही, ते लवकरच आपल्याला कळेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अशा भरपूर ज्या आस्थापना आहे त्या पवित्र पोर्टलवर येणार आहे आणि त्या पवित्र पोर्टलवर जर आस्थापना आल्या तर जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतील आणि जागा जर मोठ्या प्रमाणात आल्या विद्यार्थी मित्रांनो तर भरपूर ज्या अशा संस्था आहेत त्या संस्थेच्या जागा येणार आहेत. खूप जणांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, खूप संस्थेने रजिस्ट्रेशन केलं आहे, परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेक्निकल ग्लिच असल्यामुळे त्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होत नाही. म्हणून असं वाटतं की ज्या संस्था आहे किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा नफा मनपाच्या ज्या जागा बाकी असेल त्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं आहे, त्यांच्यासाठी ही मुदत वाढ मिळेल असं मला वाटतं आहे. आणि आत्ताच आपण बघितलं की आश्रमशाळेच्या देखील जागा या पवित्र पोर्टल येणार आहे, आदिवासी विभागाच्या, त्या देखील जागा पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून असं वाटतंय की ही जी मुदतवाढ आहे, जी आपल्याला 20 तारखेपासून जी मुदतवाढ 20 तारखेपर्यंत जी मुदतवाढ आता आपल्याला भेटली होती 20 जुलैपर्यंत, विद्यार्थी मित्रांनो आज 20 तारीख आहे आणि थोड्याच वेळात त्यांची बैठक होईल, जे अधिकारी आहे त्यांची बैठक होईल, ते बघतील की किती जागा ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे आणि किती जागा या अंतिम टप्प्यात आहे, किती जागा अंतिम टप्प्यात आहे हे जर बघितलं तर त्यांचा जर एरर थोडासा असेल तर ही मुदतवाढ ही त्यांच्यासाठी 100% देण्यात येईल असं मला वाटतं. आणि किती दिवस मुदतवाढ भेटेल याबद्दल आपल्याला माहीत नाही, परंतु आपण एक अंदाज धरूया की जुलै जो महिना आहे तो जाहिरातीसाठीच जाणार आहे आणि ऑगस्टमध्ये मी सांगितल्याप्रमाणे ऑगस्टमध्ये 100% आपल्याला प्रेफरन्स लॉक करायची, प्रेफरन्स असाइन करायची जो चान्स आहे तो ऑगस्टमध्ये 100% आपल्याला भेटणार आहे, याची तुम्ही काळजी करू नका.
परंतु माझ्या मते जर तुम्ही मला विचाराल तर ही जी मुदतवाढ आहे विद्यार्थी मित्रांनो ही अंतिम असेल, याच्यानंतर परत मुदतवाढ मिळणार नाही. परंतु तुम्ही म्हणशाल की तुम्ही प्रत्येक वेळेस आपण असंच म्हणतो की ही मुदतवाढ अंतिम आहे, ही मुदतवाढ अंतिम आहे, परंतु आता आपण त्याबद्दल काही करू शकत नाही. परंतु प्रशासनाला जर वाटत असेल तर जास्त जागा ह्या पहिल्याच फेजमध्ये भरायच्या तर आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण इतके वर्ष आपण वाट बघितली. अजून 10 दिवस आपण वाट बघूया. 10 दिवस मग तुम्ही म्हणाल की 10 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत मुदतवाढ वाढेल की, त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही विद्यार्थी मित्रांनो. परंतु जर ही अजून 8 ते 10 दिवस जर मुदतवाढ दिली विद्यार्थी मित्रांनो तर भरपूर मोठ्या प्रमाणात जागा ह्या पवित्र पोर्टलवर येतील. आता काही लोक निगेटिव्ह देखील कमेंट करतील की सर पवित्र पोर्टलवर आम्हाला मुदतवाढ नको आहे, इतके दिवस तुम्ही काय केलं. विद्यार्थी मित्रांनो खूप टेक्निकल एरर असतात, त्या संपूर्ण एररला मात करून या जाहिराती अपलोड करणं हे सोपं नसतं विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक बिंदू बघावा लागतो, प्रत्येक कास्ट कॅटेगरी वाईज सब्जेक्ट वाईज त्या जाहिराती द्याव्या लागतात आणि त्या दिल्यानंतर देखील टेक्निकल एरर होतो. त्या जाहिराती एरर आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्या परत त्या आस्थापनेकडे त्या शाळेकडे पाठवले जातात, परत त्याच्यात दुरुस्ती करावी लागते आणि ती दुरुस्ती करून त्या परत पवित्र पोर्टलवर अपलोड करून अप्रूव्ह करून घ्यावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा खूप टेक्निकल मोठा पार्ट आहे, म्हणून याच्यामध्ये एरर येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी सॉफ्टवेअर आल्यामुळे ही गोष्ट फास्ट होते, कारण मागच्या वेळेस भरतीचा जर आपण इतिहास बघितला तर जाहिराती अपलोड करायला खूप जास्त कालावधी लागला होता. परंतु एवढ्या कमी दिवसात म्हणजे 2 ते 2.5 महिन्यात विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 22,000 प्लस जागा ह्या पवित्र पोर्टलवर सद्यस्थितीला अपलोड झालेल्या आहे. मागची जी भरती झाली त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ही भरती या 2025ची जी भरती आहे आता 2026 चालू आहे त्यामध्ये होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे. 22,000च्या पेक्षा जास्त जर आपण 20,000 म्हणत होतो अबकी बार 20,000 पार, आता 22,000च्या देखील पार या जागा गेल्या आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो थोडासा अजून धीर धरा, थोडासा अजून वेट करा, हॅव अ पेशन्स. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही धीर धरला, अजून 8 ते 10 दिवस जर तुम्ही थांबलात तर तसं पण ऑगस्टमध्येच आपल्याला प्रेफरन्स असाईन करायला मिळणार आहे. म्हणून थोडासा धीर धरा, थोडासा वेट करा आणि पुढच्या महिन्यात 100% आपल्याला प्रेफरन्स असाईन करायला मिळेल. आणि प्रेफरन्स असाईन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जास्त दिवस ह्या प्रोसेसला लागणार नाही, कारण एक बिंदू एक पद असल्यामुळे रिझल्ट जो आहे तो विदाऊट इंटरव्ह्यूची जी यादी आहे ती खूप फास्ट लागणार आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून अजून थोडं 8 ते 10 दिवस तुम्ही थांबा आणि त्यानंतर दिल्ली अभी दूर नाही विद्यार्थी मित्रांनो. तर तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल सांगा आणि तुमची नक्की कमेंट मला पाहिजे की तुम्हाला पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी मुदतवाढ हवी की नाही. मी सांगितलं 50% लोक हां म्हणतील, 50% लोक नाही म्हणतील, परंतु तुम्हाला काय आवडतं त्याबद्दल नक्कीच मला कळवा. या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटमधून नक्कीच कळवा. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही जर अडचण असेल तर या कमेंट करा, तुमच्या प्रत्येक अडचणी ह्या सोडवल्या जातील. तोपर्यंत थँक्यू सो मच.